तर बदलापूर नंतर अकोल्यात सुद्धा संतापजनक प्रकार घडला। अकोल्यात शिक्षकाकडून 6 विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आलाय। शिक्षकाकडून विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत विनयभंग करण्यात आलाय। अकोल्यातील बाळापूर तालुक्यातला हा धक्कादायक प्रकार आहे। अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत हा संतापजनक प्रकार घडलाय। बदलापूर नंतर अकोल्यात सुद्धा संतापजनक प्रकार घडलाय। अकोल्यात शिक्षकाकडून 6 विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आलाय। बाळापूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेत हा संतापजनक प्रकार घडला। प्रमोद मनोहर सरदार यांनी 6 मुलींचं विनयभंग केलेला अशा माहितीवरून पोस्टे उरल याचा स्टाफ आणि घटनास्थळी जाऊन सदर शिक्षकाला ताब्यात घेतलं। मुलीची फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उरलला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच सदर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे। पुढची तपास पोलीस महिला पोलीस कमिशनर नीता दांडे करत आहेत। तर बदलापूर नंतर अकोल्यात ही घटना घडलेली आहे। विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केलाय आणि तेही शिक्षकांनीच। बदलापूर नंतर अकोल्यातला हा संतापजनक प्रकार आहे। अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे। अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली। विद्यार्थिनींना आधी अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आला आणि त्यानंतर मुलींचा विनयभंग करण्यात आलाय। विशेष म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकानेच हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आणि शिक्षक विद्यार्थी या नात्याला सुद्धा काळीमा फासणार। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी स्वप्नील कडून। स्वप्नील, नक्कीच आपण जर पाहिलं तर सौरभ, काल ज्या पद्धतीनं बदलापूरमध्ये संतापजनक घटना घडली तशीच एक घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काळजीखेड गावात घडलेली आहे। त्या गावात जर आपण पाहिलं तर 8व्या वर्गात शिकणाऱ्या 6 विद्यार्थ्यांना जे आहेत ते एका शिक्षकाने जे आहेत ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। त्यानंतर ह्या मुलींनी महिला व बाल कल्याण विभागाची जी समिती आहे त्या समितीच्या हेल्पलाईनवर फोन करून संपूर्ण ही आपल्यासोबत घडलेली आपबीती सांगितली होती। त्यानंतर ही समिती काल या काळजीखेडच्या शाळेमध्ये आली होती आणि त्यानंतर विश्वासात घेऊन जे आहे ते या विद्यार्थिनींशी त्या समितीने संवाद साधला। घडलेला संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्या आरोपीला कालच पोलिसांनी गुन्हे दाखल करून जे आहे ते अटक केलेली आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नागरिक देखील या ठिकाणी आलेले आहेत। या काळजीखेड गावातील त्यांचं म्हणणं आहे की कायमस्वरूपी बडतर्फ नोकरीतनं जे आहे ते या शिक्षकाला केलं पाहिजे। सोबतच या ठिकाणी आपण पाहतो काही वेळापूर्वीच नितीन देशमुख जे आहेत ते ठाकरे गटाचे आमदार ते देखील या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यांनी म्हटलं की ही संपूर्ण प्रकरण जे आहे ते फास्टॅग कोर्टात चालवलं पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे। नागरिकांचं म्हणणं आहे की आमची गावची महत्वाची संपूर्ण शाळा होती, मोठ्या विश्वासानं आम्ही विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये पाठवत होतो, परंतु या शिक्षकांना असं कृत्य केल्यामुळे जे आहे ते आमच्या गावाची बदनामी झालेली आहे। त्यामुळे कठोरातली कठोर शिक्षा जी आहे ती या शिक्षकाला झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थांनी केलेली आहे। सौरभ, ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद या माहितीबद्दल।